नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो बघा, आज विषय असा आहे. आता तुम्ही एकदा ही वाहतूक कोंडी बघा. या रोडाच्या कडेला ज्या गाड्या लागलेल्या आहेत, तर या गाड्या बघा कशा लागलेल्या आहेत. हे बघा, महाराष्ट्र शासन सिम्बॉल बघा, यमचं सिम्बॉल म्हणजे MLA साहेबांचं सिम्बॉल. हे बघा, या पोलीस प्रशासनाच्या अशा गाड्या लागलेल्या आहेत. तर भावांनो, म्हणजे आता शहरामध्ये पोलीस प्रशासनाला कुठल्या गोष्टीचा धाक राहिलेला नाही का नाही आहे का नाही तुम्ही बघा बरं का. आता ठीक आहे, यांचा बंदोबस्त म्हणा, यांच्या काही गोष्टी असतील, पण हे योग्य आहे का? आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांना कुठल्या गोष्टीचा धाक राहिलेला आहे का नाही हे बघा ना तुम्ही. आता हे सगळ्या गाड्या रोडावरती लागलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टीचं म्हणजे काय चाललं काय आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कुणाला धाक राहिलेला नाही. म्हणजे संभाजीनगर जे रहिवासी आहेत त्यांना धाक राहिलेला नाहीये का, हे जे पोलीस डिपार्टमेंट आहे यांना धाक राहिलेला नाहीये. आपल्या शहराची प्रगती कशी होईल का फक्त आपली छत्रपती संभाजीनगर शहर हे फक्त स्मार्ट सिटी अंतर्गत फक्त हे पेपरावरतीच येतं का? आपल्या शहरामध्ये रूल्स फक्त जे ट्रॅव्हल्स म्हणा, आमच्यासारखे जे नागरिक आहेत यांनाच लागू होतात का? जे डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे जे सामाजिक कार्यकर्ते जे असतील, यांना या सगळ्या गोष्टी मान्य होत नाहीत का? तर भावांनो, थोडासा विचार करा. आणखी आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराला सौंदर्यीकरण म्हणा किंवा आपल्या शहराचं नाव आणखी कसं आपल्याला चांगलं करता येईल, आपण या हेतूने आपलं एक पाऊल उचलू, एखादी मोहीम राबवू. आणखी शहरामध्ये जे असे मोठे नेते आहेत जे रोडावरती अशा गाड्या लावतात, अशा वाहतुकीचा अडथळा निर्माण करतात, तर पोलीस प्रशासन यांच्यावरती नक्कीच कारवाई करेल का?